नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण सराव संच 5 पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोण. आपल्या जवळजवळ सराव संच 5-6 पर्यंत आपले त्रिकोणच काढायचे. ते वेगवेगळ्या टाईप्सनुसार म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूनुसार. आपल्या आता त्रिकोण MAN काढायचं आहे. त्रिकोण MAN मध्ये आपल्याला कोन दिलेला आहे MAN = 90 डिग्री. त्यानंतर आपल्याला लाईन दिलेली आहे AN 8 सेंटीमीटर आणि लाईन MN 10 सेंटीमीटर. तर मित्रांनो, इथे आपल्याला एक कोन दिलेला आहे आणि 2 लाईन दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण कोणती लाईन ड्रॉ करायची? आता इथे लाईन AN आणि MN दिलेली आहे. तर आपण अँगल बघायचा. अँगल कोणता आहे? आपल्याकडे A आहे. A अँगल 90 डिग्री. तर आपण MN लाईन ड्रॉ केल्यानंतर MN मध्ये A आपल्याला त्या अंशाचा कोन काढता येणार नाही. आपण त्यासाठी AN मध्ये आपल्याला A कोन भेटतो. त्यामुळे आपण AN लाईन अगोदर ड्रॉ करूया. मित्रांनो, जो पॉईंट आपल्याला जी लाईन दिलेली आहे त्या लाईनमध्ये तो अँगल आहे का ते बघायचं. आता इथे आपण AN काढणार आहोत 8 सेंटीमीटरचं. म्हणजे आपल्याला अँगल A 90 डिग्रीचं काढता येणार. AN ड्रॉ करून घेऊया. 8 सेंटीमीटर. बिंदूंना नावं देऊ. AN 8 सेंटीमीटर. यानंतर मित्रांनो, आपल्याला MAN दिलेला आहे. MAN म्हणजे आपल्याला त्यातला सेंटरचा कोन असतो. आपला A कोन आहे 90 अंशाचा. तर आपण कोनमापकाचं सेंटर A वर ठेवून आपण 90 अंशाचा एक कोन काढणार आहोत. मित्रांनो, हा आपला कोन झालेला आहे. A कोन 90 अंशाचा. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला MN ची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर. तर आपण कंपासच्या साहाय्याने 10 सेंटीमीटर अंतर घेऊया. दहा सेंटीमीटर आपलं कंपासच्या साहाय्याने अंतर घ्यायचं आहे मित्रांनो. आणि आपण इथे MN म्हणजे N वर आपण एक टोक ठेवून दुसऱ्या बाजूला कंस करायचा आहे त्या लाईनवर. मित्रांनो, जो जिथे छेदतात तो आपल्याला भेटलेला आहे M बिंदू. आपण हे दोन्ही बिंदून जोडून घेऊया. मित्रांनो, आपल्याला हा M बिंदू भेटलेला आहे. MN 10 सेंटीमीटरची लाईन. इथे आपण 10 सेंटीमीटर. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हा त्रिकोण आपण काढलेला आहे. त्यांना अजून एक एक्झाम्पल पाहूया. आता मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे
आपल्याला काटकोन त्रिकोण दिलेला आहे. मित्रांनो, काटकोन त्रिकोण STU मध्ये आपल्याला कर्ण दिलेला आहे. कर्ण SU बरोबर 5 सेंटीमीटर एवढंच दिलेलं आहे. मित्रांनो कर्ण काय असतो आणि लेंथ ST दिलेली आहे 4 सेंटीमीटर. मित्रांनो, इथे आपल्याला एक कर्ण दिलेला आहे आणि एक लाईन दिलेली आहे आणि काटकोन त्रिकोण बोललेले आहेत. काटकोन त्रिकोण म्हणजे 90 अंशाचा कोन झाला आपला. तो कोण कोणता काटकोन असणार आहे आपल्याला SU कर्ण म्हणजे काटकोनाची समोरची बाजू कर्ण असते. 90 डिग्रीच्या समोरील बाजूस कर्ण असे म्हणतात. समोरील बाजू तिला कर्ण म्हणतात. SU आपला कर्ण आहे म्हणजे आपल्याला काटकोन त्रिकोण दिलेला आहे, तो T दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण इथे ST काढून घ्यायचं आहे 4 सेंटीमीटर. ST ची लांबी आहे 4 सेंटीमीटर. आपल्याला मित्रांनो SU हा कर्ण दिलेला आहे म्हणजे आपल्याला T कोन काढायचा आहे. हा इथे कर्ण येणार, त्याच्या समोरील बाजू आपल्याला इथे T कोन 90 अंशाचा काढायचा आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे मित्रांनो 90 अंशाचा कोन. हा T बिंदू आपल्याला T पासून एक काटकोन त्रिकोण 90 अंशाचा काढायचा आहे. त्या बिंदूमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करूया. तर मित्रांनो, आपण इथे 90 अंशाचा कोन T काढलेला आहे आणि आपल्याला कर्ण काढायचा आहे SU 5 सेंटीमीटर. आपण कंपासच्या साहाय्याने 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि एक कंपासचा एक टोक S वर ठेवून आपण एक कर्ण काढायचं आहे. तिकडे कंस काढला, ते दोन बिंदू आपण स्केलच्या साहाय्याने जोडायचे आहेत. मित्रांनो, आपल्याला हा काटकोन त्रिकोण भेटलेला आहे. काटकोन त्रिकोणाचा पाया आपला होता ST 4 सेंटीमीटर आणि हा कर्ण SU आपल्याला 5 सेंटीमीटर काढलेला आहे. मित्रांनो, आपण सराव संच 5 मधले पुढील 2 उदाहरणं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.